नमस्कार. आज आपण एक फिशची रेसिपी पाहणार आहोत. आज आपण ओला बोंबील फ्राय कसा बनवायचा ते पाहणार आहोत. याच सोबत मी ओला बोंबील जो आहे तो जास्तीत जास्त कुरकुरीत होण्यासाठी एक ट्रिक सांगितलेली आहे. त्याने यातलं सगळं पाणी निघतं आणि हा खूप छान कुरकुरीत होतो. तर तो कसा बनवायचा ते दाखवलेला आहे. अगदी सोपा आहे, झटपट बनतो, घरच्याच साहित्यांपासून बनवलेला आहे, काही वेगळं मी तर मस्त असा चमचमीत कुरकुरीत असा बोंबील फ्राय तुम्ही भातासोबत तोंडी लावू शकता किंवा चपाती भाजीसोबतही तोंडी लावू शकता. झटपट होणार आहे, जास्त तिखट नाही, त्यामुळे लहान मुलंही आवडीनं खातात आणि यामध्ये जास्त काटेही नसतात. त्यामुळे सगळेच जण हा बोंबील फ्राय जो आहे तो आवडीने खाऊ शकतात. तर तो कसा बनवायचा ते मी दाखवलेलं आहे. चला तर मग वेळ न घालवता कृती पाहूयात. तर इथे मी अर्धा किलो बोंबील मासा घेतलेला आहे. हा छान मधून कट करून घेतलेला आहे, असा असतो, आणि याला धारदार चाकूने कट करून घेतलेला आहे. हा मी ऑलरेडी स्वच्छ करून आणलेला आहे, त्यामुळे याला स्वच्छ करायची गरज नाही आहे. तर तुम्हाला जर तो प्लेन असा सपाट करून नसेल घ्यायचा तर याला कटमधून मारला नाही तरी चालेल. तर आता आपण यातलं सगळं पाणी कसं काढायचं ते पाहूयात. यासाठी मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे. यावरती आपण एक चाळण ठेवणार आहोत. तर ही पुरण गाळायची चाळण आहे. यावरती आपण हे जे बोंबील आहेत ते असे छान पसरून ठेवणार आहोत. तर हे व्यवस्थित सगळे बोंबील आपण यावरती पसरून ठेवणार आहोत. आणि यावरती आता आपण एक छान प्लेट ठेवणार आहोत आणि प्लेटवरती काहीतरी जड वस्तू ठेवणार आहोत. तर माझ्याकडे खलबत्ता आहे, तर तो खलबत्ता मी यावरती ठेवणार आहे. आणि ज्यामुळे काय होईल की याच्यावरती असं प्रेशर येईल आणि यातलं सगळं पाणी निथळून खाली पडेल. तर हे आपण अर्धा तास ठेवणार आहोत. असंही तुम्ही करू शकता किंवा एखाद्या सुती कापडामध्ये तुम्ही हे बोंबील घालून यावरती आपल्या घरचा जो पाटा असतो तो ठेवला तरीही चालेल. त्यानेही यातलं सगळं पाणी निथळतं आणि हे पाणी निथळल्यामुळे आपले बोंबील जे आहेत ते अजून जास्त कुरकुरीत होतात. तर ही अगदी सोपी ट्रिक आहे. तर अर्धा तास आपण हे असंच ठेवलेलं आहे. अर्धा तासाने आपण हे काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता की यातलं बऱ्यापैकी पाणी निथळलेलं आहे आणि खाली थोडंसं जे पाणी निथळून जे साठतं ते पडलेलं आहे. तर आता हे बोंबील आपण छान मॅरिनेट करून घेणार आहोत. तर बोंबील मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. हे व्यवस्थित काढून घ्यायचे. आता यावरती आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. तर साधारण अर्धा ते पाऊण चमचा मी येथे मीठ टाकलेलं आहे. आपण मीठ एकदाच टाकणार आहोत, त्यामुळं व्यवस्थित मी हे जेवढं लागेल तेवढं मीठ टाकलेलं आहे आणि यावरती थोडीशी हळद टाकलेली आहे. तर आपण आता हळद आणि मिठाने मॅरिनेट करणार आहोत. सोबत थोडंसं लिंबू टाकणार आहोत. अर्धा लिंबू मी यावरती पिळून टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित सगळं हळद, मीठ, लिंबू आपण ह्या माशांना लावून घेणार आहोत. तर तुम्ही हे असं लावून पुन्हा ते चाळणीखाली ठेवलं तर त्यानेही मिठामुळे यातलं सगळं पाणी निघतं आणि हे अजून जास्त कुरकुरीत होतात. तर तुम्ही असं मॅरिनेशन करून मग ते चाळणीखाली ठेवलं तरीही चालेल. तर हे मॅरिनेशन आपण 10 ते 15 मिनटं तसंच ठेवलेलं होतं. आता यावरती आपण मसाले लावणार आहोत. तर इथे मी आलं, लसूण आणि कोथिंबीर छान बारीक करून घेतलेली आहे. सोबतच इथे मी एक छोटा चमचा घरगुती मसाला घेतलेला आहे. तर मी इथे मसाले थोडेच वापरते कारण आपले जे मासे आहेत ते कमी आहेत, त्यामुळे अर्धा चमचा मी इथे धनेपूड वापरलेली आहे आणि अर्धा चमचा जिरेपूड वापरलेली आहे. तर आता हे व्यवस्थित सगळं आपण या माशांना लावून घेणार आहोत. तर व्यवस्थित हाताने, मला इथे बोटाला लागलेलं आहे त्यामुळे मी त्या बोटाचा यूज न करता हे व्यवस्थित सगळं जे आपल्या बोंबलांना आहे ते व्यवस्थित लावून घेणार आहे. तर सगळ्या बोंबिलांना हे लावून घ्यायचं. आणि आता हे मॅरिनेशन केलेला मसाला जो लावलेला आहे हे बोंबील आपण साधारण 1 ते 1.5 तास असेच ठेवणार आहोत. त्यामुळे यातलं जे मॅरिनेशन आहे ते छान बोंबलामध्ये उतरतं आणि चव जास्त चांगली येते. तर आपण बोंबील छान 1 ते 1.5 तास मॅरिनेट करून ठेवलेले आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये साधारण 3 ते 4 चमचे बारीक रवा घेणार आहोत. बारीक रव्याचा वापर करायचा. तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मोठा रवा थोडासा मिक्सरला बारीक करून घेतला तरीही चालेल. यामध्ये आपण पाव चमचा लाल तिखट टाकणार आहोत. काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे आणि पाव चमचा मीठ टाकणार आहोत. हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. हे तुम्हाला आणखी कुरकुरीत बनवायचं असेल तर यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ टाकलं तरीही चालेल. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आपले जे बोंबील होते ते छान यामध्ये कोट करून घ्यायचे. तर रवा छान दाबून यावरती छान कोट करून घ्यायचा. यावरती थोडासा ओलावा असतो त्यामुळे रवा छान असा बसला जातो. तर तुम्ही पाहू शकता की हे छान कोट झालेले आहेत. तर असेच आपण सगळे जे मासे होते ते सगळे कोट करून घेणार आहोत. रव्यामुळे आपल्या जे माशांना जे वरची लेअर आहे ती छान कुरकुरीत होते आणि त्यामुळे चवही खूप छान लागते. तर आपण सगळे मासे छान
रव्यामध्ये कोट करून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता हे व्यवस्थित कोट झालेले आहेत। तर आपण आता फ्राय करायला घेणार आहोत। तर इथे तव्यामध्ये मी साधारण 1 ते 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे। तेल व्यवस्थित सगळ्या तव्यावरती पसरून घ्यायचं। तुमच्याकडे जर पसरट तवा असेल तर अतिशय उत्तम। आणि यावरती हे जे बोंबील आहेत ते आपण असे छान पसरून टाकणार आहोत। तर तुमच्या तव्यामध्ये किती बसतायत त्यानुसार यामध्ये ठेवायचे। इथे मी माझ्या तव्यामध्ये 4च बोंबील बसतायत, तरी व्यवस्थित मी हे 4च ठेवलेले आहेत। आता याच्या कडेने आपण थोडंसं 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घेणार आहोत। तेल आपण एकदम टाकणार नाही आहोत, थोडं थोडं करून टाकणार आहोत। त्यामुळे मासा आपला व्यवस्थित सगळ्या बाजूंनी व्यवस्थित फ्राय केला जाईल। तर आपण इथे 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घेतले। आता वरून मासा व्यवस्थित सुकला की आपण हा पलटून घेणार आहोत। तर 5 ते 7 मिनिटांमध्ये हा व्यवस्थित असा 2 चमच्यांचा वापर करून पलटून घ्यायचा। ओला बोंबील अगदी नाजूक असतो, त्यामुळे अगदी नाजूक हातांनी तो हाताळायचा। आता पलटून घेतल्यानंतरही आपण याच्या कडेने छान तेल सोडून घेणार आहोत आणि 5 ते 7 मिनिटं हा छान एका बाजूने फ्राय केला की पुन्हा पलटून घेणार आहोत। तर साधारण आपण एका साईडला 5 ते 7 मिनिटं असा 10 ते 12 मिनिटं आपण दोन्ही साईडने छान हा क्रिस्पीसर भाजून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता याचा छान कलर बदलला आहे आणि हा छान क्रिस्पीसर झालेला आहे। तर असेच आपण सगळे जे मासे आहेत ते फ्राय करून घेतलेले आहेत आणि हे व्यवस्थित मस्त प्लेट करून घेऊयात। तर आता यासोबत तुम्ही छान कांदा टोमॅटोही खाऊ शकता, काकडीचा वापर करू शकता, यावरती लिंबू पिळून खाऊ शकता। हे खूप सुंदर लागतात। अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे। तुम्ही पाहू शकता कोणी नवशिकाही ही रेसिपी बनवू शकतो। मी ही फर्स्ट टाइमच ही फिशची रेसिपी बनवलेली आहे आणि ही खूप सुंदर झालेली होती। त्यामुळे तुम्हीही ही नक्की बनवून पहा। कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा। त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर पुन्हा भेटू अशीच एक झटपट आणि चविष्ट अशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत थँक्यू।